Good morning to all. Once again we are meeting here and in this session we are going to learn about the auxiliaries. Auxiliaries means what? Auxiliaries means helping verbs in Marathi. त्याला आपण सहाय्यकारी क्रियापदे असे म्हणतो. There are three kinds of auxiliaries. First, primary auxiliaries. Primary auxiliaries means what? To be formed is, are, was, were, will be, shall be. You know all of them. Have, has, had, and to do forms do, does, and did. So these are primary auxiliaries. And what is the definition of primary auxiliaries? These are primary auxiliaries because they work as main verbs as well as helping verbs. म्हणजेच काय? ही जी प्रायमरी ऑक्झिलरीज आहे ते वाक्यामध्ये मुख्य क्रियापद आणि त्याचबरोबर सहाय्यकारी क्रियापद म्हणून त्यांचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल आपल्याला इथे लक्षात येईल, ही इज वेल. इन धिस सेंटेन्स इज अ प्रायमरी ऑक्झिलरी अँड इट कम्स हिअर ॲज अ मेन वर्ब आणि इथे ते मुख्य क्रियापद म्हणून येते. आणि सेकंड सेंटेन्समध्ये ही इज गेटिंग वेल. इन धिस सेंटेन्स इट शोज द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. या वाक्यामध्ये अपूर्ण वर्तमान काळ दर्शवण्यासाठी सहाय्यकारी क्रियापद म्हणून ते आलेलं आहे आणि म्हणूनच याला प्रायमरी ऑक्झिलरी असं म्हटलं जातं. हॅव इज ऑल्सो प्रायमरी ऑक्झिलरी. हिअर इट कम्स टू शो द ॲक्शन इज कम्प्लिटेड. क्रिया पूर्ण झालेली आहे हे दर्शवण्यासाठी हॅव इथं ऑक्झिलरी आलेले आहे. So these are the primary auxiliaries. Once again I may repeat here. Primary auxiliaries, to be forms, to have forms and to do forms. म्हणजे have ची रूपं, to be ची रूपं आणि to do ची रूपं ही सगळी प्रायमरी ऑक्झिलरीज आहेत. सेकंड, मॉडल ऑक्झिलरीज. यांचा खूप उपयोग भाषेमध्ये होत असतो आणि इंग्लिश लँग्वेजवरती जर तुम्हाला प्रभुत्व मिळवायचं असेल तर मॉडल ऑक्झिलरीचा अभ्यास असणं गरजेचं आहे. कारण कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, विल, वुड, शाल, शुड, these are modal auxiliaries. So these are called modal auxiliaries because they express some feelings or expressions. कारण त्यांच्यातून एक भाव व्यक्त होत असतो. जरी हे मॉडल ऑक्झिलरीज असलं, जरी हे हेल्पिंग वर्ब जरी असलं तर त्यांचा एक विशिष्ट असा अर्थ असतो. वाक्यामध्ये त्यांना एक भाव असतो आणि त्यांचा एकट्याने वापर कधीच केला जात नाही. दे आर नेव्हर बी यूज्ड अलोन. दे ऑलवेज कम अलॉंग विथ द मेन वर्ब्स. मुख्य क्रियापदासोबतच त्यांचा वापर केला जातो. उदाहरण आपण या ठिकाणी बघूया मॉडल ऑक्झिलरीज. पहिलं, द फर्स्ट मॉडल ऑक्झिलरी कॅन. व्हॉट इज द यूज ऑफ कॅन? टू शो ॲबिलिटी और पॉसिबिलिटी. ॲबिलिटी मीन्स व्हॉट? इन मराठी वी कॅन से क्षमता. एखादी गोष्ट करण्यासाठी तुम्ही पात्र असणे, तुमच्याकडे ती क्षमता असणे. अँड पॉसिबिलिटी मीन्स व्हॉट? शक्यता व्यक्त करण्यासाठी किंवा दर्शवण्यासाठी. म्हणजे कॅन ह्या मॉडल ऑक्झिलरीचा वापर क्षमता किंवा शक्यता दर्शवण्यासाठी आपण करतो. उदाहरणार्थ बघा, फॉर एक्झाम्पल, आय कॅन मेक टी. हिअर यू आर एबल टू. आय एम एबल टू मेक टी मीन्स व्हॉट? इट शोज द ॲबिलिटी. सेकंड इज द आय कॅन राईड अ हॉर्स. मला घोडेस्वारी येऊ शकते, म्हणजे मी घोडेस्वारी करू शकतो. इट शोज द ॲबिलिटी. अँड वन मोर थिंग आय वुड लाईक टू रिपीट हिअर, दॅट they are never used alone. Modal auxiliaries never used alone. Means what? If I don't write make in this first sentence, if I don't write make, what will be the sentence? I can tea. I can tea. There is no sense at all. So I can make tea. I can ride a horse. And the rains can set in any time. It shows the possibility. कोणत्याही वेळेला पाऊस पडण्याची शक्यता आहे. समजा आकाशामध्ये काळे ढग आले की आपण पॉसिबिलिटी व्यक्त करतो. सो कॅन shows the possibility also. So the second modal auxiliary is that
could. The modal auxiliary could. Could shows the possibility, ability or request. We can come to know possibility, ability or request. Let us see the example. The lakes could dry up in this heat. उष्णता एवढी आहे की सरोवरातील पाणी म्हणजे सरोवर सगळे कोरडे पडू शकतात. It means that it is a possibility. It shows the possibility. She could ride a bicycle in her youth. तरुणपणे ती bicycle चालवू शकत होते. It means that it is also ability. And we know that could is the past tense of can. And the last, could you turn the TV on? It is a request. So the could shows the request also. The modal auxiliary should. To show obligation. Obligation means what? भावनिक बंधन. बंधन आहे परंतु ते कसं आहे भावनिक बंधन आहे. फॉर एक्झाम्पल बघा, we should listen to our elders and teachers. We should listen to our elders and teachers. आपण आपल्या वडीलधाऱ्या लोकांचं किंवा शिक्षकांचं काय केलं पाहिजे? ऐकलं पाहिजे. So it is not compulsory but it is obligation. The modal auxiliaries must, may and might. To show compulsion or obligation, possibility or permission. Must मध्ये काय compulsion पण येतं, obligation पण येतं. may मध्ये काय येतं, possibility येतं आणि permission सुद्धा येते. Take for example, children must obey their elders. It is obligation. must चा वापर इथे obligation म्हणून आलेला आहे. आणि त्याच must चा वापर या सेंटेन्स मध्ये कसा आलाय बघा, यू मस्ट साइन द रजिस्टर बिफोर यू एंटर द हॉल. म्हणजे सभागृहामध्ये किंवा परीक्षागृहामध्ये येण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, रजिस्टरवरती साइन करणं कंपल्सरी आहे. म्हणजे इट शोज द कंपल्शन. अँड द मे, दे मे नो द आन्सर. हिअर मे शोज द पॉसिबिलिटी. हिअर दे माइट नो द आन्सर. माइट शोज द पॉसिबिलिटी. And in this last sentence, may I join the party with my friends? It shows the permission. You also, when enter the class, you ask your teacher, may I come in, sir? May I go, sir? So may shows the permission. The modal auxiliary is used to and would. Used to and would refer to habitual action in the past. भूतकाळामध्ये एखादी नियमितपणे घडणारी गोष्ट असेल किंवा एखादी सवय असेल तर ती व्यक्त करण्यासाठी आपण काय वापरतो, यूज टूचा आणि वूडचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, वी यूज टू गो टू नेहाज हाऊस एव्हरी इव्हिनिंग. प्रत्येक संध्याकाळी आम्ही नेहाच्या घरी जात असो. आता नाही, इन पास्ट वी, इट इज अन हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट. So we would go to Neha's house every evening. The same sentence, but we use here used to and also would. The meaning is same. The modal auxiliaries shall and will refer to the future events. यांचा वापर भविष्यातील घटनांचा वेध घेण्यासाठी. त्याचबरोबर as well as certainty, खात्री, possibility, शक्यता, request, विनंती, ऑफर्स, थ्रेट्स. थ्रेट्स म्हणजे धमकी देणे किंवा भीती घालणे किंवा सूचना देणे, वॉर्निंग्स. याच्यासाठी या दोन्ही शॅल आणि विलचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल बघा, आय विल डेफिनेटली पास द एक्झामिनेशन. इट शोज द फ्युचर इव्हेंट. मी परीक्षेमध्ये पास होईल. गोइंग टू द जिम विल हेल्प इन बिल्डिंग युअर मसल्स. ॲक्च्युली व्हॉट हॅपन्स वेन यू जॉईन द जिम, definitely you are going to build your muscles. It means the certainty. It shows the certainty. खात्री इथं व्यक्त केली जाते. I shall tell your mother if you don't change your ways. जर तू तुझे मार्ग नाही बदललास तर मी तुझ्या घरी आईला सांगेन. म्हणजे काय देतो आपण इथे, वॉर्निंग देतो, धमकी देतो. And last, third, first, second and third. First primary, second modal and the third marginal auxiliaries. Need, dare, ought to and used to. These are called
मार्जिनल ऑक्झिलरीज. मार्जिनल ऑक्झिलरीज यांना का म्हटलं जातं तर तुमच्या लक्षात येईल दीज आर कॉल्ड मार्जिनल ऑक्झिलरीज बिकॉज दे seem to be just a minute they seem to be work like helping verbs but they are not, instead they work as main verbs. ते आपल्याला वाक्यामध्ये असं वाटतं की सहाय्यकारी क्रियापद म्हणून आलेले आहेत परंतु ॲक्च्युली ते मेन वर्ब्स म्हणूनच काम करत असतात. फॉर एक्झाम्पल बघाल मग लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल यू निडंट आन्सर ऑल माय क्वेश्चन्स. या वाक्यामध्ये ते हेल्पिंग व्हर्ब्स म्हणून वाटतात परंतु ते ॲक्च्युली तसं नाही तर ते मेन व्हर्ब्स म्हणूनच आले आहेत. निडंट आन्सर इट इज अ मेन वर्ब. नेसेसिटी आवश्यकता. आवर टीम ऑट टू विन द मॅच इट इज अन ऑब्लिगेशन. आपली टीम जी आहे किंवा आपला जो संघ आहे त्याने मॅच जिंकलीच पाहिजे. ऑब्लिगेशन. Thank you.